बलात्कारी अशोक खरात त्याच्या अनेक कारनामे पुढे येत आहेत. त्याला अनेकांनी सहकार्य केलं. त्याच्यामध्ये पुण्यातील एक CA ललित पोपळे याचाही समावेश आहे. ललित पोपळेने म्हणे त्याचा काळा पैसा पांढरा करायला मदत केली. त्याच्यावरही आता SITमध्ये चौकशी सुरू आहे. परंतु या ललित पोपळेच्या कुटुंबियांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथे सुमारे 50,000 स्क्वेअर फुटाचा एक प्लॉट घेतला. त्याची 9 रो हाऊसेससह. या प्लॉटची किंमत 100-125 कोटी रुपयांच्या घरात आहे. परंतु तो अवघ्या 19 कोटी रुपयांना घेतल्याचं भासवण्यात आलं. तेही दिले की नाही हे माहिती नाही, कारण याच्यात झालेला सगळाच व्यवहार हा कुठेही कायद्याच्या भाषेत न पटणार आहे. ही मूळ जमीन होती म्हणे 1921 साली एका सार्वजनिक ट्रस्टला शासनाने दिली. त्यानंतर अचानक या जमिनीवर काही घडलं नाही आणि 1987 साली याचं काहीतरी सेटलमेंट झालं आणि काही लोकांना ही जमीन देण्यात आली. काही अधिकार कुणीतरी अमिगो नावाची कंपनी त्यांच्या डायरेक्टरने आपल्याकडे घेतली. त्यानंतर 35 वर्षे सुमारे काही घडलं नाही. बरं, हे जे सेटलमेंट डीड झाली त्याला धर्मादाय आयुक्ताची परवानगी होती का, मान्यता होती का, त्यांच्याशी काही पत्रव्यवहार झाला आहे का, या संदर्भातली कुठलीही कागदपत्र या दस्ताला जोडलेली दिसत नाही आहे. म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी आहे, तीही नोटरी आहे, ती काय आहेत कळत नाही. बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यातले ओरिजिनल कुठे आहेत, त्यांचे नंबर काय आहेत, ती रजिस्टर आहेत का, याचाही काही पत्ता लागत नाही. तर 1987 सेटलमेंट डीड झाल्यानंतर आत्ता म्हणजे 2024 साली ललित पोपळे यांचे वडील आणि एका व्यक्तीच्या नावाने याचं हस्तांतरण डीड करण्यात आलं. म्हणजे सेल डीड नाही, हे जे काही सगळे अधिकार आहेत या पोपळे कुटुंबियांकडे हस्तांतरित करण्यात आले. त्याला यापूर्वी जे झालं त्याला असाइनमेंट डीड्स म्हणतात. असाइनमेंट डीड म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला मालकी हक्क हस्तांतरित होत नाही त्यावेळेला मालकी हक्कासारखे हक्क मिळणारा एक दस्त असतो, तो दस्त होतो. पॉवर ऑफ अटर्नी दिसत नाही आहे. ह्या ज्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार झाला, जे मी डॉक्युमेंट बघितले त्याच्यावरून, या जमिनीची विक्री खरेदी करणाऱ्यांना तसं करण्याचा काही अधिकार होता असं दिसून येत नाही. 35 वर्षानंतर कन्फर्मेशन डीड करण्यात आलं. त्याचं कारण काय असावं? लॉ ऑफ लिमिटेशन आपल्या देशामध्ये आहे. त्यानुसार एखादा व्यवहार एक साधारणपणे वर्ष ट्रस्टच्या हे जे नोंदणीकृत आहेत ते 4 महिन्यामध्ये करावे लागतात रजिस्ट्रारकडे आणि बाकीच्या व्यवहारांना 3 वर्षे चालतात. परंतु इथं मात्र 35 वर्षाचा विलंब करण्यात आलेला आहे. तो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नोंदणी निरीक्षकांच्या कार्यालयाने तो कसा मंजूर केला हा आणखी एक वेगळा व्यवहार आहे. जे व्यवहार झाले त्याच्यामध्ये खरंच आर्थिक व्यवहार झालेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे. कारण माझ्या मते याच्यामध्ये म्हणजे चेकने किंवा व्हाईट मनीऐवजी काळ्या पैशाचा वापर झाला असण्याची मोठी शक्यता दिसते. ह्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या व्यवहारात प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार झाला आहे का, CA ललित पोपळे यांच्या कुटुंबियांकडे एवढा पैसा आला कुठून, हा पैसा बंधू खरातच्या मार्फत जमा झालेला काळा पैसा आहे का, हा व्यवहार बेनामी गुंतवणूक आहे का, शिवनिका ट्रस्ट म्हणजे जो अशोक खराचा ट्रस्ट आहे त्याचा इथं काही संबंध आहे का, अशोक खराच्या या व्यवहाराशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, या बाबीची चौकशी करावी आणि सदर प्रकरणी SIT ACB वगैरेंना चौकशीचे आदेश द्यावे आणि सर्व मालमत्तांची तपासणी करून चौकशी करावी. सब रजिस्ट्रारने हे जे काही नोंदवलं त्याचीही चौकशी करावी आणि काळा पैसा अंतर्गत काही उलाढाली झाली आहे का याची PMLA अंतर्गत तपासणी करण्यासाठी हे प्रकरण पाठवावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. परंतु या पोपळे कुटुंबियांचा हा एकच व्यवहार दिसत नाही. अनेक व्यवहार आता हळूहळू पुढे येतील. लोकांनी त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि शासनाने कुठलाही मुलाहिजा न ठेवता, कारण याच्यामध्ये म्हणे या पोपळ्यांचे कुटुंबियांचे फार वरपर्यंत संबंध आहेत, त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याने केलेल्या प्रकरणासाठी त्यांना फक्त गुन्हेगार असं समजून चौकशी करावी अशी माझी मागणी आहे.